कार्यकारिणीचा विस्तार करत असताना आवर्जून एक गोष्ट लक्षात ठेवायची, ज्यांना समाजकार्याची आवड आहे अशाच लोकांचा सहभाग करून घ्यायचा आहे. जे एज्युकेटेड आहेत, मॅच्युअर आहेत, ज्यांच्या सामंजस्यपणा आहे अशाच लोकांना प्राधान्य द्यायचे. हा माझ्या नातेवाईक आहे, मित्र आहे, गावाला आहे, म्हणून त्याला घ्यायचं नाहीये. एखादा व्यक्तीमुळे आपली संघटना, आपल्या ऑर्गनायझेशन बदनाम होऊ शकते, म्हणून अशा माणसाला काढायचंय, घ्यायचं नाही. जळगाव शहरात 15 तहसील आहे. प्रत्येक तहसीलवर अध्यक्ष, उपाध्यक्ष, खजिनदार आणि सचिव 4 पदाधिकारी आपल्याला नियुक्ती करायची. कसं आहे, मला भरपूर प्रकारचे प्रकोष्ठ मिळणार होते, परंतु मी युवा प्रकोष्ठ याच्यासाठी काय घेतला की जेणेकरून माझ्यासारखे सत्संग करणारे व्यक्ती जे आहेत, प्रवक्ता जे आहेत, आमचे महाराज जे आहेत आणि अनेक आपले संघटनामध्ये अनेक लोक आहेत की उत्कृष्ट प्रकारे कार्य करू शकतात. अशा प्रकारचे समाज प्रबोधन करून आपण जे तरुण अवस्था जे व्यसनाच्या अधीन झालेले आहे तर व्यसन मुक्त करण्याचा प्रयत्न आपण करायचा आहे आणि युवांना जास्तीत जास्त संघटनेशी जोडण्याचा प्रयत्न आपण करायचा असतील, डॉक्टर असतील, ठीक आहे, किंवा शिक्षक असतील, अशा लोकांना महिला प्रकोष्ठ मध्ये महिला तालुका अध्यक्ष म्हणून नियुक्ती करायची सर, बरोबर आहे. आणि ते महिलाचं जे कार्य म्हणजे जे काही कार्य असतं, महिलांवरती होणारे अत्याचार वगैरे हे सगळे जे काही प्रॉब्लेम आहेत हे सगळे ते सोडतील. आणि या संदर्भात आपण आता 2-4 दिवसांपूर्वी पेपरमध्ये वाचलं नसेल, पर्सनल माहिती पुरवण्यात येणार नाही असं एक विधेयक आणण्यात येणार आहे. आपल्यापैकी ज्या लोकांना कायद्याची माहिती आहे त्यांना आपण आपल्या ह्याच्यात संघटनेमध्ये सामावून घ्यायचं आहे आणि कायद्यानुरूप ज्या काही आपल्याला त्यांच्या अडचणी सोडवता येतील त्या वरिष्ठांना मार्गदर्शनाने त्यांचे प्रश्न आपण सोडवू. वेळोवेळी जसे आपल्याकडे प्रश्न उपस्थित होतील त्याप्रमाणे आपण सोडू. शक्यतो आपण ज्या लोकांना नियुक्त करणार आहोत त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचा गुन्हेगारीचा हे नसावा. निष्पक्षपणे आणि मनापासून काम करण्याची इच्छा असणारे लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी धडाडीने पुढे येणारे लोक यांना आपण आपल्या सोबत जोडायचे. विधी प्रकोष्ठमध्ये संपूर्ण जे वकील, त्याच्यानंतर जे न्यायाधीश असतात हे आपल्याला मार्गदर्शन करतील. बरेचसे वकील आजही आपल्या बरोबर आहे. जो प्रकोष्ठ आहे बेटी बचाव बेटी पढाव, याच्यामध्ये बेटी विषयी म्हणजे संपूर्ण विषय झाला विवाहापर्यंत, ठीक आहे. पण गोरगरीब व्यक्ती असेल, आता शिक्षणासाठी त्यांना काही साहित्य पाहिजे असतं, त्यांच्याजवळ नसतं ऐन वेळेस, कारण आपण सगळेच जण गरिबीमधून वरती आलेले आहोत. म्हणून जर अशा ठिकाणी एखाद्या वेळेस वाटलं आपल्याला की खरोखर कोणी गरीब आहे आणि तो त्याच्याजवळ दप्तर नसेल किंवा नोटबुक नसतील किंवा बुक नसतील किंवा शालेय साहित्य नसेल किंवा कपडे नसतील, तर असं आपल्या कोणी निदर्शनामध्ये आलं तर कृपया करून त्यांचा माहिती आम्हाला द्यावी किंवा आपण ज्या तालुक्यात ते व्यक्ती आहेत त्यांना तालुका अध्यक्ष यांच्याशी संपर्क करून जो त्यांचा प्रॉब्लेम आहे तात्काळ म्हणजे सॉल्व्ह करण्याची विनंती. भारत माता की जय. जय जय हा तर जळगाव जिल्ह्याचे पर्यावरणाचे माता की वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम, भारत माता की. या नवीन वर्षाची पहिली मीटिंग आहे, म्हणजे बैठक जी आहे पहिली आहे आणि त्या बैठकीमध्ये मला तरी असं वाटतं की सर्वांनी रीतीने भाग घेतलेला आहे. प्रत्येकाला आपलं ध्येय उद्देश कळालेले आहे. संघटनात्मक काम करत असताना फार अडचणी येत असतात, प्रत्येकाला अडचणी असतात आणि जो अडचणीवर मात करतो तोच संघटनेत काम करतो. आपण जे म्हटलं पहिले की चांगला माणूस घ्यायचा, चांगला माणूस खरंच घ्यायचा, पण तुकाराम महाराज म्हणतात पुत्र निघावा गुंडा त्याचा त्रिलोकी झेंडा. म्हणजे माणसाचं आपल्या आजूबाजूच्या समुदायाचे लोक, परिवारातील लोक आपलं निरीक्षण करत असतात. जरी आपल्याला कळत नसेल वाईट कोण आहे चांगला कोण आहे आपल्याला समानामध्ये कळत असतं. आपला अधिकार काय आहे हे जागृत करण्यासाठी संघटना अनेक असतील, अनेक संघटना निघतील पण येतील पण जातील पण जेव्हा त्यात काम करणारा माणूस मनापासून काम करेल ती संघटना या देशासाठी, या राष्ट्रासाठी, या गावासाठी, हितासाठी आपण काम करेल तेव्हा ती संघटना क्रमावर पाला येते. प्रत्येक क्षेत्रामध्ये आपण तालुक्यामध्ये, जिल्ह्यामध्ये, राष्ट्रामध्ये फिरत होतो. आपल्याला माहिती कोणत्या माणसाला काय आवड आहे तर त्या माणसाला जेवढे करून त्याला त्याच्याकडून जे काम होत असेल त्याला जे आवड असेल ती सवड कशी देईल तो आपल्याला कसा वेळ देईल, म्हणून ते माणसं पण जोडण्याचं काम आपण केलं पाहिजे. 21 रविवार रोजी शासकीय विश्रामगृह जळगाव अजित डायरेक्टर होते आपली मासिक मीटिंगचं नियोजन यशस्वीरित्या पार पडलेलं आहे. त्याबद्दल मी आपल्या सर्वांचं आभार मानतो आणि खूप चांगले महत्वपूर्ण निर्णय आपण घेतलेले आहेत. आणि हे निर्णय आपण जेव्हा सक्षम म्हणजे प्रत्यक्षरित्या समाजात अंमलात आणू
तेव्हा आपला एक आदर्श जिल्हा म्हणून या ऑर्गनायझेशन मध्ये नाव रूपाला येईल अशी मी आशा व्यक्त करतो. जय हिंद, जय भारत. वंदे मातरम, वंदे मातरम, माता की जय.